जीवनगाणी निर्मित स्वरस्वामिनी आशा. चीनी भाषेमध्ये ना, म्हणजे चीनी जी भाषा आहे त्या भाषेमध्ये अशी एक म्हण आहे. म्हणजे ते असं म्हणतात की तुमच्याकडे 2 पैसे असतील तर 1 पैशाचं धान्य आणा आणि 1 पैशाचं फूल आणा, असं त्यांच्याकडे प्रसिद्ध अशी एक म्हण आहे. कारण धान्य जे आहे ते तुम्हाला जगवेल आणि फूल जे आहे ते का जगायचं ते तुम्हाला शिकवेल. माझं गाण्याबद्दल असं मत आहे. गाणं का ऐकायचं की आता याच्यानंतर जे गाणं आशाताईंचं सादर होईल ते ऐका, म्हणजे आपल्याला कळतं की गाणं का, म्हणजे अशी गाणी ऐकली तर गाणं ऐकण्यात काहीतरी अर्थ आहे नाही का, अन्यथा गाणं ऐकण्याचं प्रयोजन काय. तर अशी सुंदर सुंदर गाणी त्या काळातल्या संगीतकारांनी संगीतबद्ध केली, कवी गीतकार यांनी लिहिली आणि आशाताईंनी ती लीलया सादर केली. तर असं जे गाणं एक पुढचं, हे गाणं ऐकल्यानंतर तुमची जर पावलं थिरकणार असतील काहीच हरकत नाही, सभागृहाचे नियम पाळून. तर त्यामुळे मी ते शीर्षक नाही जाहीर करत, तुम्हाला विनंती करतो आपण थेट गाण्याला सुरुवात करूया. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली, काढली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा. करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली.
मी म्हटलं होतं ना की गाणं पण तसं पाहिजे म्हटल्यानंतर तो ऐकण्याचा एक आनंद मिळतो आणि ते तितक्याच ताकदीने ज्यांनी सादर केलं ते आमच्या या वाद्यवृंदासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सिंथसायझरवरती आमचा अमित गोठीवरेकर आहे, एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होते. अमित बरोबर आमचा झनकार कानडे आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बासरीला आमचा संदीप दादा आहे, संदीप कुलकर्णी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ऑक्टोपॅडवरती आमचा प्रसाद नायक, एकदा जोरदार टाळ्या प्रसादजींसाठी झाल्या पाहिजे. तालवाद्य संतोष दिवेकरसाठी आमच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तबला ढोलकी ढोलक हे लिलाया पेळणार आमचा सचिन सावंत, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. बरं, याच्यात एक गंमत अशी असते की हे सगळं जे आहे ते तुमच्यापर्यंत इतकं छानपैकी पोहोचवण्याचं काम जे आहे त्याचा जो ध्वनी असतो, साऊंड, हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि तो ध्वनी जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सुप्रसिद्ध ध्वनी संयोजक टिटू कुलकर्णी दादा करतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सुदर्शन साऊंड म्हणून प्रख्यात आहे टिटू दादाचं. आणखीन मला आवर्जून सांगावं लागेल की आशाताईंची मूळ जेव्हा गाणी आशाताईसुद्धा जेव्हा गातात तेव्हाही टिटू दादाच असतो साऊंडसाठी. ही छान प्रकाश योजना जी केलेली आहे, इतकं सुंदर जे सगळं हे सजवलेलं आहे त्याच्यासाठी आमची प्रकाश योजना करणारे आमचे किशोर इंगळे आणि त्यांची मयुरी लाईट्स यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. छान सुंदर व्यवस्थापन, इथल्या सगळ्या कलाकारांना गाणी निवडून द्यायची, हे सगळं सादर करण्यासाठी, हा सगळा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी रूपरेषा आखायची, हे सगळं काम आमची प्रिया साटेलकर करते, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा सगळा सुंदर कार्यक्रम जो आहे तो आयोजन ज्याचं केलेलं आहे, हे संयोजन हे मूळ आणि ते म्हणजे आमचे प्रसाद महाडकर जीवनगाणीचे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि इतक्या सगळ्या टाळ्या झाल्यानंतर जर तुमचे हात दुखले नसतील तर एक टाळी माझ्यासाठी, मी कुणाल रेगे सुसंवादक. धन्यवाद. बरं वाटतं. कलाकारांची ओळख मी प्रत्येक गाण्याला करून दिली आणि हे सगळे निष्णात गायक आहेत. हे सगळे तुम्ही यांना सगळ्या रियालिटी शोजमध्ये पाहिलं असेल. ह्यांच्यातल्या प्रत्येकाने अनेक स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. पण ही त्यांची खरी ओळख नाही आहे. त्यांची खरी ओळख जी आहे, जी मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटली, आणि ते म्हणजे मुळात पाय जमिनीवर घट्ट रोवून अभ्यास करून गाणारे हे सगळे गायक आहेत. आणि म्हणून आशाताईंची गाणी सादर करण्यासाठी, आणि कठीण आहेत गाणी, म्हणजे मलाही कळतं आहे, प्रत्येक गाणं जे आहे ते इतकं कठीण आहे. कारण त्या काळामध्ये जे जे काही सगळे एक्सपेरिमेंट करायचे होते गाण्यांचे, ते सगळे आशाताईंच्या गाण्यामध्ये त्या संगीतकारांनी केले. तर ती गाणी आत्ता पेलणं हे खरं नाही, सोपं नाही. तर ही चौघही जण लिलाया पेळतात, तेव्हा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. यानंतर आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. नितीन आखवेंचे शब्द आहेत बरं का, श्रीधर फडकेंचं संगीत आहे. पहाडी रागामध्ये केलेलं हे गीत आहे आणि त्याचे शब्द आहेत, फुलले रे क्षण माझे फुलले रे. ऐकूया. फुलले रे क्षण मा
शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे भुलले रे भुलले रे क्षण माझे भुलले रे मेंदीने हो शकुनाच्या शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे त्या काळामध्ये मराठी संगीतामध्ये म्हणजे जे प्रयोग झाले, संगीतकारांनी जे प्रयोग केले, त्यातला एक उत्तम प्रयोग करणारा संगीतकार म्हणजे बाळासाहेब पंडित हृदयनाथ मंगेशकर. त्यांनी इतके वेगवेगळे प्रयोग केले. एक प्रयोग त्यांचा या पुढच्या गाण्यामध्ये पाहायला मिळतो. चित्रपट होता चंद्र होता साक्षीला, आणि या चित्रपटामध्ये त्यांनी आशाताईंसोबत म्हणजे डुएट सॉंगसाठी त्यांनी अनुराधा पौडवाल यांची निवड केली. आणि ह्या दोघींनी हे गायलेलं गीत जे आहे, जे अजरामर झालं, ते आता आपल्यासमोर सादर करण्याची मी विनंती करतो. अर्थात पुन्हा सुधीर मोघे यांचे शब्द आहेत आणि फार छान गीत आहे, आपण ऐकूया. पावसाच्या धारा पाठवणी कर सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी कर सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी कर सया निघाल्या सासुरा
हे मला फार आवडतं. प्रत्येक गाण्यानंतर जी काय वाचते नाही कम्मालीची, म्हणजे ह्याचा पण एक वेगळा सूर आहे बघा. असं अशी शिट्टी वाजवणं हा काही सोपा प्रकार नाही आहे बरं का. तर ती अशी बरोबर मीटरमध्ये वाजते. वा, छान. बघा कसं आहे माहिती आहे का, एक छान कवीच्या 4 ओळी आहेत. तो असं म्हणतो कवी की उगवता सूर्य स्वरांना म्हणाला, उगवता सूर्य स्वरांना म्हणाला माझं वर्णन कसं करशील. उगवता सूर्य स्वरांना म्हणाला माझं वर्णन कसं करशील. आभाळातले इतके रंग स्वरांमध्ये कसे भरशील. स्वर म्हणाले सूर्याला थांब तुला ऐकवतो आशाचं गाणं. स्वर म्हणाले सूर्याला थांब तुला ऐकवतो आशाचं गाणं. तेव्हा तुला समजेल वेड्या सार्थकी लागलं तुझं येणं आणि जाणं. खरं तर एक किस्सा ना मी आता तो ढोलकी लावतोय तोपर्यंत मी सांगतो बरं का. एक किस्सा मी माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि तो फोर्टला कधी जर तुमचं जाणं झालं तर तिथे विठ्ठलदास चेंबर्स नावाची एक बिल्डिंग आहे. अजूनही आहे ती बिल्डिंग. तिथे वरती 4थ्या मजल्यावरती वेस्टर्न आउटडोअर नावाचा एक स्टुडिओ होता. आता नाही आहे तो. मला माहिती नाही, तो यश चोप्रांचा स्टुडिओ होता असं म्हणतात. खरं खोटं मला माहिती नाही, मी काय चौकशी नाही करायला गेलो. पण तिथे न्यूमेरो युनो नावाचा बाजूला एक एडिटिंग स्टुडिओ होता आणि मी तिथे गेलो असताना हा किस्सा माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. आशाताई तिकडे रेकॉर्डिंगसाठी आल्या होत्या. आदल्या दिवशी त्या काहीतरी लंडनहून आल्या, पहाटे उतरल्या आणि तिथे सोनी टी व्हीचं एक ते सीडीज वगैरे यायच्या ना, तर शिवतांडव स्तोत्र हे करायचं होतं आणि ते गुजरातीतले एक प्रसिद्ध संगीतकार आहेत पुरुषोत्तम उपाध्याय यांचं रेकॉर्डिंग होतं आणि ताई तिथे आल्यात म्हणून म्हटलं चला आपण जरा डोकावून पाहूया. त्यांची अट होती की मी हे गाणं गाईन पण लाईव्ह गाईन. म्हणजे आधी म्युझिशियन्स सगळं झालंय आणि मग मी नुसतं येऊन माझा आवाज डब करते असं नाही. सगळे म्युझिशियन्स थांबवा, लाईव्ह मी हे गाणं गाणार. आता ते स्तोत्र तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल तर ते सोपं नाही आहे ना, अनेकदा ते चुकायला होतं. आपण सुद्धा रोज जर म्हणत असू तर आपलेही शब्द चुकतात. मी माझ्या डोळ्यांनी पाहिला किस्सा. आशाताईंनी सुरुवात केली आणि संपवलं आणि त्या त्यांची पर्स घेतली आणि निघून गेल्या. त्यांनी विचारलं पण नाही संगीतकाराला की याच्यात काही माझ्या चुका आहेत का. काही काय कॉन्फिडन्स आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. त्या वेस्टर्न आउटडोअरमध्ये दमन सूद नावाचा तिथे ध्वनी संयोजक होता. मोठं नाव आहे दमन सूद, या क्षेत्रातल्या लोकांना माहिती असेल. त्यांनी ते रेकॉर्डिंग केलं होतं. कमाल हो तोबा. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आशाताईंना प्रत्यक्ष काम करताना पाहिलंय तो कमाल आहे.
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. मी म्हटलं होतं ना गाण्यामध्ये काय जादू आहे. आता पुन्हा तुम्हाला विनंती करतो थोडीशी विश्रांती. मी पुढच्या पारितोषिकांकडे वळतो. जरा सभागृहात लाईट मिळाला तर अधिक सोयीचं होईल. आता द्वितीय क्रमांकाची पारितोषिकं, सेकंड प्राईज, आणि ती देण्यासाठी मी पुन्हा एकदा रंगमंचावरती आमंत्रित करतो माननीय भक्ती चपळगावकर यांना. भक्तीजींना विनंती आहे त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. आणि द्वितीय क्रमांकाची पारितोषिकं आपण आता इथे प्रदान करणार आहोत. काही प्रेक्षकांचं इथे सूचना होती की ताईंची हिंदी पण खूप छान गाणी आहेत ती घ्या. तर ही पारितोषिकं झाली की मग आपण हिंदी गाण्यांकडे वळूया. ताईंच्या अत्यंत सुरेख अशी हिंदीसुद्धा गाणी निवडलेली आहेत त्यांची. घेऊया बरीच आहे तो खूप आहे, पण हे सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये घ्यायचं आहे ना. ताईंना विनंती त्यांच्या हस्ते आपण पारितोषिकांकडे वळूया. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि विजेता आहे श्री कौस्तुभ नलावडे, पुणे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कौस्तुभजींसाठी. त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. मांसाहारी पदार्थ काकोरी सीख कबाब. ही खरी पाकनिर्णय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आलेत का ते? त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का इथे? ठीक आहे, त्यांनी कालनिर्णयला संपर्क साधावा. काकोरी सीख कबाब केले होते त्यांनी पाकनिर्णय स्पर्धेमध्ये. वा, छान. पुढे जाऊया. सौ चैत्राली अंतरकर, पुणे. अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. रताळे चाट, चटपटीत चाट या विभागामध्ये रताळे चाट. त्यांना मिळत आहे कालनिर्णयकडून सन्मानचिन्ह, कालनिर्णय सेट, पैठणी आणि सवाईतर्फे गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चैत्रालीताई अभिनंदन. यानंतर आमंत्रित करतो श्री भरत गोंधळी, मुरबाड येथून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भरतजींसाठी. अभिनंदन. वाफवलेले पदार्थ या विभागामध्ये त्यांना पारितोषिक मिळत आहे. राईस फ्लॉवर रूट्स मोमोज. वाह, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कालनिर्णयकडून सन्मानचिन्ह, कालनिर्णयकडून सेट, किचन अप्लायन्सेस, सवयीतर्फे गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन. वाह. पुढचं नाव जाहीर करतो. सौ ज्योती जोगळेकर, मुंबई. अभिनंदन. ज्योतिताईंना विनंती आहे त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. गुळ, साखर, मध न घालता केलेले गोड पदार्थ या विभागामध्ये त्यांना पारितोषिक लागलंय. आणि लवंग लतिका हे त्यांच्या पदार्थाचं नाव. ताई आलेत का? ठीक आहे, त्यांनी कालनिर्णयाला संपर्क साधावा. धन्यवाद. हा विभाग इथे संपतो. जी खूप खूप आभार. आपल्याला विनंती करतो आपण कृपया आसन व्हावं. आणि यानंतर आता प्रथम क्रमांकाची पारितोषिकं फक्त शिल्लक राहतात, पण ती देण्यापूर्वी पुन्हा एकदा सगळ्या कलावंतांना मी विनंती करतो त्यांनी कृपया रंगमंचावरती आसनस्थ व्हावं. पुढची काही छान आणखीन गाणी घेऊया आणि मग त्या गाण्यांनंतर पुन्हा एकदा पारितोषिकांकडे वळूया. आता प्रथम क्रमांकाची जी पारितोषिक आहेत तेवढीच फक्त शिल्लक आहेत, पण त्याआधी ही छानशी गाणी. एखाद्या गाण्याची पण काय गंमत असते बघा. एखादं गाणं जे आहे ते आपल्याला अंतर्मुख करतं. एखादं गाणं असं असतं की जे विचार करायला लावतं, आणि एखादं गाणं मुळातच नाचरं असतं. म्हणजे लिहितानाच त्याचा रिदम जो आहे तो असा छान तयार केलेला असतो. संगीतकाराला बरोबर तो रिदम माहिती असतो, त्यामुळे मीटरमध्ये ते गाणं जे आहे ते त्यांनी संगीतबद्ध केलेलं असतं. आणि मग त्याला आशाताईंचा आवाज, मग तर काय कमाल. आणि पडद्यावरती सुद्धा तितक्याच ताकदीने त्या काळामध्ये त्या अभिनेत्रींनी ते सादर केलं. कारण मुळात कसं आहे, तुम्ही एक सहज म्हणजे मगाशी आता हिंदी गाण्यांकडे वळतोय म्हणून आशाताईंची काही जुनी गाणी जर तुम्ही पाहिली आणि ती जर चित्रित झालेली ज्या अभिनेत्रींवरती आहे, त्याच्यामध्ये शर्मिला टागोर असेल किंवा कोणी त्या काळातली साधनावरती एखादा चित्रपट म्हणजे ते गाणं चित्रित झालेलं आहे, किंवा अशा ज्या त्यांचे तुम्ही चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत पडद्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील, हे किती जुळतं. म्हणजे कधी असं आपल्याला वाटत नाही की गाणारी गाऊन गेली आणि हिला काहीच कळत नाही निर्विकार चेहऱ्याने. असं नाही आहे. हे सगळं त्यावेळेला जे झालं ते इतकं छान घडून आलं होतं. त्यातलंच हे गाणं आहे पुढचं. फार सुंदर गीत आहे. ऐकूया आपण. झुमका गिरा रे झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा झुमका गिरा
क्या हुआ? फिर झुमका गिरा रे हम दोनों के इस प्यार में, झुमका गिरा रे हम दोनों के इस प्यार में, झुमका गिरा रे बरेली के बाजार में। झुमका वा शाल्मली, ते मधलं पण छान होतं बरं का, फिर क्या हुआ, फार छान. आशाताई पण लिहिलंय असं करू शकतात म्हणजे त्या याच्या मूळ गाण्यामध्ये. आणि काय हो, मदन मोहन साहेबांचं संगीत आहे याला, या गाण्याला केवढं वेगळ्या धाटणीचं हे गाणं दिलंय मदन मोहन साहेबांनी. इतकं एक तर आधी मदन मोहन साहेब म्हटलं की ते आपल्याला इथे डायरेक्ट काळजाला भिडतं ना गाणं त्यांचं. त्यांची सगळीच गाणी जी आहेत आणि ते म्हणजे तो एक पूर्ण वेगळा विषय आहे कार्यक्रमाचा. मदन मोहन साहेब त्यांची गाणी असं सगळं, तर किती वेगळ्या पद्धतीचं गाणं दिलं. आणि राजा मेहदी अली खान साहेबांनी हे गाणं लिहिलं होतं. ते शब्दच आहेत मुळात त्यांचे होते आणि ते इतके लिलया आशाताईंनी पेलले. मेरा साया नावाचा चित्रपट, या चित्रपटातलं हे गाणं होतं. आता पुढचं जे गीत आहे ते O.P. नय्यर साहेबांचं आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे O.P. नय्यर साहेबांनी. आणि मजरूह सुलतानपुरी साहेबांनी ते लिहिलंय. एक चित्रपट आला होता, फिर वही दिल लाया हूं. काय छान चित्रपट होता तो. त्यातलं हे गीत आहे, आँखों से जो उतरती है. ऐकायचं आहे? चला ऐकूया आपण. आँखों से जो उतरी है दिल में, आँखों से जो उतरी है दिल में, तस्वीर है एक अनजाने की, खुद ढूंढ रही है शम्मा जिसे, क्या बात है उस परवाने की, आँखों से जो उतरी है दिल में. रंगीन शरारत आँखों में, सांसों में मोहब्बत की खुशबू, वो प्यार की धड़कन बातों में, दुनिया मेरी बदल गई, बन के घटा निकल गई, तौबा वो नजर मस्ताने की, खुद ढूंढ रही है शम्मा जिसे, क्या बात है उस परवाने की, आँखों से जो उतरी है दिल में. रहूंगी नहीं किस्मत से, अब जो कहीं मिल जाए खबर दीवाने की, खुद ढूंढ रही है शम्मा जिसे, क्या बात है उस परवाने की, आँखों से जो उतरी है दिल में,
मगाशी जी दोन तुम्हाला नावं सांगितली अभिनेत्री त्याच्यातलं एक मी म्हटलं मगाशी नंदा वगैरे असेल किंवा शर्मिला टागोर, दोन नावं सांगायची तुम्हाला राहून गेली जी मला आत्ता आठवली. त्यातलं एक ना हेलन आणि दुसरं तनुजा. तुम्ही हेलन आणि तनुजा यांच्यावरती चित्रित झालेली अशी गाणी जी आशाताईंनी मूळ गायली आहेत ही पुन्हा पुन्हा पहा. तुमच्या लक्षात येईल की एक जीव होणं पडद्यावरती काय असतं. म्हणजे मला वाटतं काय काय जे काय त्यांचा तो मेळ होता ना हे कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. काय आशाताईंनी डोळ्यासमोर ठेवून ते गायलं असेल किंवा ते गाणं ध्वनिमुद्रित झाल्यानंतर चित्रित होताना ह्या दोघींनी काय पद्धतीने जो काय परफॉर्म केलाय कमाल आहे. म्हणजे तोबा आहे, ह्याला काही दुसरं नावच नाही. म्हणजे जबरदस्त असं हे सगळं घडून आलं होतं. आणि आशाताईंचा हा रोमॅन्टिसिझम या गाण्यामधनं जो क्रिएट होतो ना त्याच्यात आशाताईंचा हा जो मधाळ आवाज आहे तो ह्याला फार कारणीभूत आहे. म्हणजे विशुद्ध अमृत असं नुसतं म्हणून नाही चालणार, तर उच्च दर्जाचं एखादं मद्य असतं ना ते मद्य आणि विशुद्ध अमृत याचा अल्टिमेट कॉकटेल म्हणजे आशाताईंचा आवाज आहे. कधीतरी शांतपणे विचार करून हे ऐका तुम्ही, जाम मजा येते हो ऐकायला. म्हणजे मी म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की अन्न वस्त्र निवारा पाणी आणि आशाताईंची गाणी याला पर्याय नाही. शांत होतं मन त्यांची गाणी ऐकल्यानंतर. हे पुढचं गाणं पण तसंच आहे, जबरदस्त आहे बघा. मग अशी मी उल्लेख केला होता मजरूहजींचा किंवा राजा मेहंदी अली खान साहेबांचा. साहिरचा उल्लेख केल्याशिवाय कसं काय होईल. आणि त्यातून रोशन साहेबांचं संगीत, ओ हो हो. दिल ही तो है नावाचा एक चित्रपट आला होता आणि त्यातलं हे अजरामर केलेलं आशाताईंचं गाणं निगाहे मिलाने को जी चाहता है. ऐकूया चला.
एकदम असं रंगेल करून टाकलं वातावरण. क्या बात आहे, अप्रतिम. खरं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कठीण आहे हो गाणं हे, फार सुंदर. कसं आहे माहिती आहे मला ना, हे इथे मी बसून जेव्हा ऐकत होतो त्यावेळेला मला असं सहज वाटलं, म्हणजे तुम्हालाही वाटायला हरकत नाही की छान टिपूर चांदणं पडलेलं असावं, रातराणीचा सुगंध हा वातावरणात दरवळत असावा, मोजक्याच सुरेल वाद्यांची धुंद साथ असावी, आता आहे तशी, आणि सोबत ना सुंदर आणि चतुर मैत्रिणींचा मेळावा असावा. त्यातल्याच कोण्या एखाद्या मैत्रिणीच्या हात रुमालावरती शिंपडलेल्या परफ्यूमचा मादक वास हा तरंगत असावा. आणि मग अशा रंगेल वातावरणामध्ये नेमका आशाताईंचा आवाज कानावरती यावा. बरं, नुसता तो येऊन उपयोग नाही, तर शब्द साहिरचे असावे आणि संगीत हे जयदेव यांचं असावं. माहिती आहे का कुठला चित्रपट? एक चित्रपट आला होता, हम दोनों नाव होतं चित्रपटाचं, आणि त्याचे शब्द होते, अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. ऐकूया? तुम्ही पण एकदम असे शांत झालात माझ्यासारखे का? असं तुम्ही मोठ्याने म्हणू शकताय. चला घेऊया स्टार्ट. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो. हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा. मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. सितारे झिलमिला उठे, सितारे झिलमिला उठे, चराग जगमगा उठे. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. वा, देवसाहेब असते तर मला वाटतं आज आता 100 झाली असती ना त्यांची. 100 101चे वगैरे असते, आले असते इथे असं मफलर विफलर घालून. कमाल माणूस होता, पण धमाल होता. एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे.
काय आनंद दिलाय हो आपल्याला आयुष्यामध्ये या माणसांनी. आपलं आयुष्य असं छान करून टाकलं, असं भरपूर आनंद दिला. आजही सगळं हे जुनं पाहिलं आपण गेलो आणि आठवलं तर किती आनंद मिळतो आपल्याला. यानंतर आता आपण प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळतो आहोत आणि ते देण्यासाठी मी रंगमंचावरती पुन्हा आमंत्रित करतो सन्माननीय संजय मोने साहेब यांना आणि त्याचप्रमाणे सुकन्या कुलकर्णी मोने यांना. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही मान्यवरांसाठी. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, त्यांच्या हस्ते आता आपण प्रथम क्रमांकाची पारितोषिकं देणार आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि विजेती आहे सौ दर्पणा जाधव, मुंबई. अभिनंदन, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. मांसाहारी पदार्थ हा विभाग म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये कोळंबी फणस तंदुरी कबाब. ये बात, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांना मिळत आहे कालनिर्णय कडून सन्मान पत्र, कालनिर्णय सेट, चांदीची गणेश मूर्ती आणि सवाईकडून गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अभिनंदन दर्पणताई. वा, छान पदार्थ होता. कोलंबी फणस तंदुरी कबाब. वा वा. पुढे जाऊया. पुढच्या विजेत्यांचं नाव जाहीर करतो. सौ जुईली खर्डेकर, पुणे. अभिनंदन. विभाग चटपटीत चाट आणि पदार्थ होता यांचा हेल्दी झुणका भाकरी चाट. अभिनंदन, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. अभिनंदन. कालनिर्णयकडून सन्मानपत्र, कालनिर्णय सेट, चांदीची गणेश मूर्ती आणि सवाईकडून गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन. यानंतर पुढच्या विजेत्यांचं नाव जाहीर करतो. सौ तृप्ती देव, छत्तीसगड. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वाफवलेले पदार्थ हा विभाग आणि त्यांच्या पदार्थाचं नाव फरा. फरा, अळ नाही पुढे, फरा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. कालनिर्णयकडून सन्मानपत्र, कालनिर्णय सेट, चांदीची गणेश मूर्ती आणि सवाईकडून गिफ्ट हॅम्पर. सौ तृप्ती देव, छत्तीसगड. अभिनंदन. आणि यानंतर पुढचं नाव जाहीर करतो श्री शकील जमादार, बेळगाव. अभिनंदन, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. गुळ साखर मध न घालता केलेला गोड पदार्थ हा विभाग आणि पदार्थ मिक्स मिलेट टार्ट मध्ये काळे गाजर बीट कलाकंद. अभिनंदन. सगळ्या विभागातल्या विजेत्यांना विनंती आहे, कार्यक्रम अजून संपायचा आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे इथे रंगमंचावरती येऊन आपण एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे, समूह छायाचित्र घ्यायचं आहे. आपल्याला सगळ्या वृत्तपत्रांना ते द्यायचं आहे, हे आपल्या माहितीसाठी. सगळ्या विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आपल्या दोघांचेही खूप खूप आभार. आपण आलात या कार्यक्रमामध्ये, या सोहळ्यात सहभागी झालात आणि आपल्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केलेत. धन्यवाद. आपल्याला विनंती करतो आपण पुन्हा कृपया रंगमंचासमोर आसनस्थ व्हावं. अपराध माझा
केशवसुतांच्या 2 ओळी मला आत्ता सापडल्या. मी ते हे वाचत असताना ते असं म्हणतात की व्यर्थी अधिकची अर्थ असे, व्यर्थी अधिकची अर्थ असे, तो ज्यास दिसे त्या म्हणती पिसे. पिसे म्हणजे वेड या अर्थाने. सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की हे वेड लागण्याची जी बेहोशी आहे ना, ही अलौकिक आहे. ती आशाताईंच्या गाण्यांसारखी आहे. आणि ही म्हणजे तो फरक लक्षात घेतला पाहिजे. यातला वेड हा जो शब्द आहे आणि वेडा हा भाग वेगळा. पण वेड जे आहे आशाताईंच्या गाण्याचं ते असं आपल्याला इथपर्यंत घेऊन येतं. एक चित्रपट आला होता, बाळा गाऊ कशी अंगाई, आणि जगदीश खेबुडकरांचे शब्द होते, एन दत्ता यांचं संगीत होतं. या चित्रपटात एक फार छान सुंदर गीत आहे आशाताईंच्या आवाजामध्ये, संसार मांडते मी. तर आपण ते ऐकूया. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते, संसार मांडते मी, संसार मांडते, संसार मांडते मी. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते, संसार मांडते मी, संसार मांडते, संसार मांडते मी. दारी घरी सुखाची रूपे उभी नटून, दारी घरी सुखाची रूपे उभी नटून, मी पाहते तयाना, मी पाहते तयाना, ही लोचने मिटून, ही लोचने मिटून, माझ्याच सावलीला, माझ्याच सावलीला मी जवळ ओढते, संसार मांडते मी, संसार मांडते,
छान. रसिको, अशक्य हा शब्दच मुळीजीच्या शब्दकोशामध्ये नाही. म्हणजे बघा, नाचरे मोरा आंब्याच्या वनात किंवा मामाच्या गावाला जाऊ यासारखी अवखळ बालगीतं असो, कोणीतरी बोलवा दाजीबाला किंवा बुगडीमध्ये सांडलिकासारखी ढंगदार लावणी असो, विसरशील खास मला दृष्टी आड होता सारखं एखादं प्रणय गीत असेल, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकूसारखा अभंग असेल, काहो धरिला मजवरी रागासारखी अलंकृत कोठीवरची बैठकीची लावणी असेल, प्रत्येक रचनेला आशाताईंनी स्वतःची कल्पकतापूर्वक जोड दिली आहे. ही स्वतःची कल्पकतापूर्वक जोड देणं आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये स्वतःला सिद्ध करणं हे खायचं काम नव्हतं. आशाताईंच्या एका लेखामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे, दीदीची बहीण म्हणून मला बोलवू नका, मला आशा भोसले म्हणून बोलवा. आणि हे सांगताना त्यांचा जो कॉन्फिडन्स होता तो उगाच नव्हता, त्यांनी तो सिद्ध करून दाखवला. त्या आशाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोपं नाही आशा भोसले होणं. एक छान चित्रपट आला होता, त्यातलं हे गीत ऐकूया आणि मग शेवटच्या गीताकडे आपण वळणार आहोत. चित्रपटाचं नाव धाकटी बहीण. जगदीश केबुडकर यांचे शब्द, बाबूजींचं संगीत आणि बोल आहेत धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना. ऐकूया.
लोचनाची युगाचे मिळावे रूप या क्षणाला शब्द रूप आवे मुक्या भावना धुंदी कळाला धुंदी फुलाला. आपल्याकडे गाण्यातलं जे एक रूप होणं हा जो प्रकार आहे तो किती छान असू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण देतो आणि मग शेवटच्या गाण्याकडे वळतो. संजय दादांनी आत्ता मला आवर्जून इथे बोलवलं आणि तो म्हणाला की कुणाल छान निवेदन, फक्त एक सूचना देतो म्हणाला. म्हटलं काय? तो म्हणाला तू पारंपरिक म्हणालास, पारंपरिक नाही पारंपरिक असलं पाहिजे मित्रा, हे लक्षात ठेव. केवढी इन्व्हॉल्वमेंट आहे हो ही कार्यक्रमातली आणि माझ्यासाठी केवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. एकदा जोरदार टाळ्या जायला पाहिजे. म्हणजे नुसतं कलावंत म्हणून श्रेष्ठ आहे हे नाही तर श्रोता म्हणून सुद्धा, दर्शक म्हणून सुद्धा किती तब्येतीतली लोक आहेत आपल्याकडे. आणि म्हणून एखाद्या आशाताई एखाद्या लता दिदी घडतात त्याचं कारण हे आहे. त्यामुळे आता हे शेवटचं गीत सादर झाल्यानंतर आपल्याकडे अशी एक पद्धत आहे, शेवटचं गीत झाल्यानंतर आपण पडदा पाडतो. आज आपण पडदा नको पाडूया. खरं तर पडदे नसावेच, मी पडदा नको पाडूया. यासाठी नको पाडूया कारण पुन्हा भेटूया. कालनिर्णय आणि जीवनगाणीचा जो हा प्रवास आहे तो असाच चालू राहू दे. असेच छान छान कार्यक्रम आपण घेऊन येऊ. तुम्ही छान छान पदार्थ जे आहेत ते असेच बनवत राहा, अधिक अधिक रुचकर, आणि मग त्यानिमित्ताने आपण भेटत राहू. शेवटाकडे वळताना फक्त इतकंच सांगेन की शास्त्रकाट्यांच्या साऱ्या कसोट्या ज्या आहेत त्या सगळ्या स्वीकारून स्वरलीला करणाऱ्या आशाताईंबद्दल बोलायला रवींद्रनाथ टागोरांच्या ज्या काव्यपंक्ती आहेत त्या थोड्याशा आपल्याला उसण्या घ्याव्या लागतील. मूळ बंगालीतल्या, त्याचा मराठी अनुवाद असा आहे की सीमेत असून तू असीम आहेस, सीमेत असून तू असीम आहेस, छेडते आहेस आपले सूर, असं रवींद्रनाथांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं हे आशाताईंना लागू पडतं. यातलं असीमत्व जे आहे हे ज्याला कळलं त्याला आशा भोसले कळली. या पलीकडे आशाताईंविषयी मी आज आता काही सांगणार नाही. शेवटचं गीत आणि मग त्यानंतर पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद. या सुखानो या सुखानो या सुखानो या एकटी पथ चालले दोघास हात द्या, हात द्या या सुखानो या. विरहातीचा एकांत भाव अधीर भाव आलिंगने गाली ओठी
सल्या